मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बोहर या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं जेहणमान केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं. आणि या मैदानामध्ये दोन गाड्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. एक म्हणजे हिंद केसरी चिक्या आणि त्याच जोडीला पळाला अर्जुन. आणि दुसरी गाडी म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माळवाडीकरांचा हिंद केसरी सम्राट आणि त्या जोडीला पळाला कुमटेकरांचा वजीर. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला होता आणि ह्यो असंच आहे का आता वाढत चाललंय का त्याचं ही ॲक्टिवनेस? हो, आमचा पैरा मुळशीकरांचा वजीर कासरा मुलीकरांचा. बर, तो बैल कुमठेमध्ये आमचे मित्र पप्पू शेठ जगदाळे जुने मित्र आहेत आमचे. बर. हां बरं दादा, अजून काय सांगाल? म्हणजे पहिल्यांदा ही गाडी पळाली होती का? हां, पहिल्यांदा ही गाडी सासवडच्या मैदानात पळाली होती. बर. 28 जानेवारीला. बर. ते मैदान काही कारणास्तव बंद झालं. बर. त्यामुळं तोच पायरा टू बी कंटिन्यू केला. तोच पैरा आम्ही पुढं केला. बरं. दादा, परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या दरबारामध्ये जे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं पुसेगावचं हिंद केसरी मैदानात, त्या मैदानामधला हा फायनल गुलालाचा मानकरी, हिंद केसरी गुलालाचा मानकरी, त्याची प्रचिती कुठेतरी येते का? तो कंटिन्यू मैदानांमध्ये फायनलचा मानकरी होतोय सम्राट? हां, 100%. ज्या दिवसापासून पुसेगावच्या मैदानात आम्ही गुलाल घेतला पुसेगावचा, तेव्हापासून सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं आम्हाला गुलालच तुटला नाही. त्या दिवशीपासून बैल कंटिन्यू गुलालातच आहे. बरं, आता सम्राटचं कोणाकोणाच्या नावाने पळतो? सम्राट मामा बाची जुगलबंदी, सूर्या सम्राट ग्रुप माळेवाडी, मालक पप्पू शेठ आडसूळ, स्वप्नील आडसूळ आणि त्यांचे मामा आणि प्रतीक शेठ आडसूळ. आणि मला वाटतं मागच्या वेळेस तुम्ही 1 महिन्यापूर्वी ह्याच मैदानात पळाला होता. हां, आणि सुंदर बरोबर पळाला होता. मागच्या मैदानात आम्ही सप्त हिंद केसरी सुंदर बॉस सोबत याच मैदानात 1 नंबरचा मानकरी झालो होतो. आणि आता हे दुसरं मैदान सलग 1 नंबर, 2 मैदानं बैलाने इथे 1 नंबर केला. बरं. असाच तापट आहे का पहिल्यापासून? हा, बैल पहिल्यापासून असाच तापट आहे. घरी शांत असतो बैल, पण मैदानात आल्यावर बैल अग्रेसिव्ह होतो. खुराक वगैरे काय आहे काय सेपरेट त्याला? नाही, असं काही सेपरेट नाही. आपलं डाळ पेंड, आपलं चटणी भाकरीचाच पहिलवान आहे. आपला चटणी भाकरीचाच पहिलवान. आणि आगामी नियोजन काय, कुठल्या मैदानात दिसेल? आता आगामी 2-3 मैदान आहेत मोठी. अजून तरी काही नियोजन नाही, पण बैल एक 5-7 दिवसानंतर दिसेल आगामी मैदानात. मित्रांनो, माळवाडीचा सम्राट आहे, त्या जोडीला मुळशी आणि कुमटेकरांचा वजीर पळाला. अतिशय सुंदर जोडी पळाली. वजीरवाले गेले काय? हां, गेले. उशीर झाल्यामुळे गेले. आम्ही बराच वेळ झाला थांबलो होतो त्यामुळे. आणि आज चालक कोण होतं गाडीवरती? आज तिन्ही फेर सोन्या ड्रायव्हर निंबूत त्यांनी गाडी हाणली. आज कायम तेच गाडी हाणतात. आणि तो हिंद केसरी पण झाला. हां, पुसेगावला हिंद केसरी सर्वात कमी वयाचा ड्रायव्हर पुसेगाव मैदानात हिंद केसरी झाला. आणि सोन्या काय आज गाडी कशी काय पळाली? गाडी पाळताच वाटलेलं. आज राहणार आपण फायनलला. आणि आपण फायनलला गेल्या वेळेला मी सांगितलं 1 नंबर करणार, आणि ह्या वेळेला मी सांगितलं 1 नंबर करणार. आणि केलाय 1 नंबर सांगून 1 नंबर केलेला आहे मित्रांनो. निंबूच्या सोन्या ड्रायव्हरनं अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. आता बराच उशीर झाला आहे आणि नंदींना जास्त ताटकळत येणं योग्य नाही. आणि आनंद कसा असतो रे तुझा? काय सांग ना, कसं 1 नंबर केला की काय असतो आनंद? कसा आनंद म्हणजे आता काय ते बोलण्यासारखे शब्द नाही. म्हणजे इतका आनंद होतो की काय आपण आपला बैल राहिला गतच वाटतं. हां, वडिलांच्या पाठोपाठ तूच आता जॉकीचीच म्हणजे वडिलांच्या हातावरती हात ठेवूनच पुढे चाललाय. हो, आणि वडील पहिले गाड्या होते त्यांच्याच मागोमाग आपण म्हणले वाटलं होतं, पण आपण होईल ड्रायव्हर पण झालाय. बरं, आता आपण पाहुण्यांकडे ओळखू. पाहुणे नमस्ते. नाव सांगा तुमचं? शुभम सपकाळ. गाव कुठलं? वाई केंजळ. का बाकी काय सांगाल सम्राटच्या विषयी? काय सांगाल? पाहुण्यांचा इतका सुंदर असा सम्राट पळतोय मैदानामध्ये आणि फायनल गुलालाचा मानकरी होतोय. आता सांगायचं म्हणजे मागच्या मैदानात 1 नंबर केला सुंदर सोबत. बरं. आणि आज म्हणजे आपला 1 नंबर झाला आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं मागडी जाते आली. बरं. आत्ता जस्ट गेले 5 मिनिटापूर्वी. बरं. की म्हणजे बरं वाटलं. अभिनंदन करायला केलं, थांबले. म्हणजे म्हणले आपलं म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद म्हणजे बघणं म्हणजे तात्यांविषयी खरंच म्हणजे अभिमान. हा सगळ्यात मोठा आनंद. हा, सगळ्यात मोठा. आणि आजचा गुलाल म्हणजे आम्ही आजचा गुलाल अजितदादांना समर्पित करतो. बरं, चालतंय. धन्यवाद दादा.